पिंपळगाव नगर परिषदेचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झालेला आहे, जी आर प्राप्त झाला. एकंदरीतच मधल्या काळामध्ये काही विलंब झाला होता. आपण मुंबईमध्ये होता, काय घटनाक्रम होता थोडक्यात सांगा. खऱ्या अर्थानं मी आज पिंपळगाव नगर परिषदेची जी उद्घोषणा, अंतिम उद्घोषणा झाली त्याबद्दल सर्व पिंपळगावकरांचं अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं एक मोठा लढा या पिंपळगाव नगर परिषदेसाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी लढला. गेल्या 2007 साली जी प्राथमिक उद्घोषणा या पिंपळगावची झाली होती नगर परिषदेसाठी, त्याच्यावर त्यावेळेस स्थानिक राजकारणामुळे स्टे आला होता. परंतु त्याच्यानंतर मी 1-2 वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि 1-1.5 वर्षानंतर त्या जनहित याचिकेचा निकाल त्या ठिकाणी लागला आणि हायकोर्टाने त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की 2007 सालची प्राथमिक जी उद्घोषणा आहे ती ग्राह्य धरून राज्य शासनाने येत्या 3 महिन्यामध्ये अंतिम उद्घोषणा त्या ठिकाणी करावी, अशा प्रकारचा स्पष्ट आदेश त्या ठिकाणी हायकोर्टाने दिला. आणि त्यानुसार या महायुती सरकारने आज एक अंतिम उद्घोषणा पिंपळगाव नगर परिषदेची त्या ठिकाणी केली की ज्याच्या अर्थानं या पिंपळगावकरांसाठी आणि पिंपळगावच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं आता यापुढे चालना मिळणार आहे. कारण जवळपास 1 लाख लोकसंख्या या पिंपळगावची या ठिकाणी झालेली आहे आणि ग्रामपंचायत या ठिकाणी पुरेशी या विकासासाठी निश्चितपणानं नाही. आणि त्यामुळेच नगर विकास विभागातर्फे या पिंपळगावचा विकास होण्यासाठी एक चांगलं पाऊल राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे. मी राज्य सरकारचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो पिंपळगावकरांच्या सर्व नागरिकांतर्फे की त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय, अत्यंत छोटे छोटे गावं सुद्धा याच्या अगोदर नगर परिषद झालेले आहेत, परंतु पिंपळगाव सारखं एक मोठं गाव ज्याची लोकसंख्या आता जवळपास 1 लाख आहे, हे गाव या ठिकाणी झालं नाही. त्यामुळे मी राज्य सरकारचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण जे म्हटलात की 5-6 दिवस वेळ, परंतु कुठलाही विलंब नाही. निश्चितपणाने एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसनेच ग्रामविकास विभागाकडनं NOC घेऊन नगर विकास विभागामध्ये या सर्व क्षेत्राचा समावेश करावा लागतो. त्या प्रोसेसला खऱ्या अर्थानं वेळ लागला. त्यामुळे निश्चितपणानं सर्व प्रक्रिया ही पूर्ण प्रशासकीय करावी लागते, त्याच्यासाठी तो वेळ लागला. बाकी अशी कुठलीही अडचण यामध्ये नव्हतं. सर्व निकष या नगर परिषदेचे आपण पूर्ण केलेले आहेत. मग लोकसंख्येचा असेल, अकृषित कामगाराचा असेल, सर्व निकषामध्ये हे पिंपळगाव बसतं. 2007 सालीच बसत होतं, परंतु आता जवळपास 13-14 वर्ष या ठिकाणी नगर परिषद उशीर आले. ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे. निश्चितपणानं मी या पिंपळगावच्या सर्व नागरिकांना, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कारण हा कुठल्याही एका पक्षाचा विषय नसून सर्वजण यामध्ये निश्चितपणानं समावेश आहे आणि ते गावाच्या विकासासाठी आहे. यामध्ये मी, तुम्हाला आठवत असेल, आमच्या ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेस प्रचार, याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की विकासाच्या बाबतीत सत्ताधारी सरपंच महोदय आणि इतर त्यांच्या सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की विरोधकांना तुम्हाला हा विकास शहराचा बघावला नाही, जो विकास आणि सूडबुद्धीने याच्यात राजकारण करून. निश्चितपणानं याच्यात सूडबुद्धीचा कुठलाही विषय नाही. ज्यावेळेस ग्रामपंचायतची निवडणूक झाली, तुम्ही सर्वजण या ठिकाणी होते, त्यावेळेस मी जाहीर सांगितलं होतं प्रचार सभेच्या सुरुवातीलाच की मी जरी सरपंच झालो, लोकांनी मला जरी सरपंच केलं, तर निश्चितपणानं मी नगर परिषदेसाठी प्रयत्न करेल. याच्यामध्ये सूडबुद्धीचा किंवा राजकीय हा काही विषयच नाही. कारण आपण जर बघितलं, ओझर सारखं गाव आज विकासाच्या दृष्टीने अत्यंत पुढे झालेत. मॉल्स आलेत, अनेक मॉल्स ओझरमध्ये येऊ घातलेत, नगर परिषदेमध्ये ते येत नाही. आज ओझरची पाणी पुरवठा योजना जवळपास 120 कोटीची या ठिकाणी सँक्शन झाली, जे आपल्याला 32 कोटी मिळालेले आहेत. आपल्याला ते जर नगर परिषद असेल तर 100 कोटीच्या पुढे आपल्याला पैसे मिळाले असते. म्हणजे विकास हा तुटपुंज आहे. निश्चितपणाने याच्यापेक्षा जास्त विकासाची आवश्यकता आहे. अनेक जर आपण नगरांची जर परिस्थिती बघितली रस्त्यांची, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. फक्त मेन रस्ते झाले म्हणजे विकास असं नाही. आज आपण 3 फ्लॅटला एक नळ देतोय, तर ते पुरेसे नाही. निश्चितपणानं बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे की त्या परमिशन्स आता आपल्याला NMRDकडे जावं लागतं. NMRDच्या परमिशन सुद्धा आता आपल्याला पिंपळगावमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे पिंपळगावकरांना जे नाशिकला हेलपाटे घालावं लागतात,
ते आता आपल्याला स्थानिक मिळाल्यामुळे निश्चितपणानं त्यांचा वेळ पैसा हा वाचणार आहे आणि एक दर्जेदार काम निश्चितपणाने यापुढे पिंपळगावसाठी उभं राहील. आणि एक विशिष्ट टप्पा लोकसंख्येचा पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायत ही निश्चितपणानं ग्रामविकास खातं हे अपुरे आहे. त्याच्यासाठी नगरविकास खातंच लागतं की भरघोस निधी आहे त्यापेक्षा जास्त आता पैसे येणार आहेत. आहे तो विकास काय थांबणार नाहीये, याच्यापेक्षा जास्त पैसे आता या नगर परिषदेच्या माध्यमातून येणार आहेत. थोडक्यात असं म्हणायचं का दिवाळीपूर्वी आत्ताच दिवाळी साजरी झाली पिंपळगावकरांची? 100% निश्चितपणानं तुम्ही जर लोकांचा आढावा घेतला पिंपळगावमध्ये तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणजे असं कोणाला वाटत नाही की हे नाही, परंतु प्रत्येकाला आनंद झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मनातली इच्छा होती की या पिंपळगावमध्ये नगर परिषद आली पाहिजे. ही इच्छा प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये होती आणि आज राज्य सरकारच्या माध्यमातून ती पूर्ण झालेली. नगर परिषदेच्या दरम्यान आता राजकीय समीकरण काही बदलत आहेत. म्हणजे तुमचे जुने सहकारी किरण लबडे होते आणि निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही राजेश पाटील यांची चर्चा झाली. ते दोघे आज तुमच्या निश्चितपणानं आज स्थानिक राजकीय म्हणण्यापेक्षा निवडणूक ज्या वेळेस येईल नगर परिषदेची त्यावेळेस निश्चितपणानं ते तुम्हाला सर्वांना दिसणारच आहे. परंतु गावाच्या विकासासाठी या पिंपळगावमध्ये नगर परिषद झाली पाहिजे. मग राजाभाऊ असतील, किरणभाऊ असतील, सत्यजित, आम्ही तर संघर्ष पॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो, बापू असतील, सर्वजण त्यावेळेस होतो. निश्चितपणानं या गावाचा विकास झाला पाहिजे हे सर्वांना वाटतं. त्याच्यात राजकीय किंवा सूडबुद्धी हा निश्चितपणानं विषय नाही. आणि सगळ्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याचं स्वागत हा प्रत्येक जण करेल, हे सुद्धा आपण स्वतः छापलेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणानं माझी सर्वांना इच्छा आहे, सर्व नेत्यांना, की या पिंपळगावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या पुढील काळामध्ये काम करू अशी अपेक्षा मी सगळ्यांकडनं व्यक्त करतो. चर्चा चालू केलेली आहे की पिंपळगावची परिस्थिती ओझर सारखी होईल. परंतु मला प्रकर्षानं सर्व पिंपळगावकर नागरिकांना मला सांगायचंय की ओझरची नगर परिषद झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आज 2.5 वर्ष झाले कुठेही निवडणुका झालेल्या नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे ओझरच्या निवडणुकीला त्या ठिकाणी विलंब झाला. आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर फेब्रुवारीमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मग जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत, नगर परिषदेच्या निवडणुका त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. खऱ्या अर्थानं 2.5 वर्ष उद्घोषणा होऊन सुद्धा निवडणूक न होण्याचं कारण एकमेव की महाराष्ट्रात निवडणूक नाही. ओबीसींचा आरक्षणाचा विषय न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे त्या निवडणुका त्या ठिकाणी उशिरा झाल्या. परंतु आता पिंपळगावचं तसं होणार नाही. निश्चितपणाने ही उद्घोषणा झाल्यानंतर येत्या 4 ते 6 महिन्यामध्ये पिंपळगाव नगरपालिकेची निवडणूक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जे अफवा पसरवत आहेत की ओझर सारखी परिस्थिती होईल, तशी परिस्थिती पिंपळगावची होणार नाही हे मला पिंपळगावकरांना आवर्जून सांगायचं आहे. सांगितलं 2007 साली प्राथमिक उद्घोषणा झाली आणि आजही जी काही 2024ला जी काही उद्घोषणा झाली ती सुद्धा खऱ्या अर्थाने 2007चा क्रायटेरिया पकडून 2007ची लोकसंख्या पकडूनच आपल्याला त्या ठिकाणी तो हाजीआर आज प्राप्त झालेला आहे. तर आज जर बघितलं तर 38,000 त्या ठिकाणी मतदार झालेत आणि 1 लाखाच्या वर त्या ठिकाणी लोकसंख्या झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये गावाचा जर विकास व्हायचा असेल तर ग्रामविकास त्या ठिकाणी अपुरा असल्यामुळे नगर विकास खात्यामध्ये ज्या वेळेस ही नगर रचना गेली त्यानंतर जो येणारा निधीचा ओघ आहे हा 10 पट 100 पट त्या ठिकाणी मिळेल. आणि आपण जर बघत असाल तर आज पिंपळगावमध्ये कुठे ड्रेनेज लाईन नाही, त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी शोषखड्डा करावा लागतो. पिण्याचं पाणी अपुरं त्या ठिकाणी मिळत आहे. कोणत्या प्रकारचे रोड रस्ते त्या ठिकाणी होऊ शकत नाही. हे सगळं होण्यासाठी नगर विकासामध्ये आपली नगर परिषद झाली, त्यामुळे पुढच्या काळामध्ये नक्कीच हा विकास होईल यात शंका नाही. सतीश मोरे यांच्या गटाला जॉईन झाला. तुम्ही त्या दरम्यान नगर परिषदेच्या बाजूने व्हावं म्हणून तुम्ही मतदान केलंय. तुम्ही त्या गटात निवडून आले होते 2.5 वर्षापूर्वी. काय असं घडलंय की तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? नाही, आमची स्वतःची इच्छा अशी होती की पिंपळगावचा विस्तार बघता मोठी बाजारपेठ आहे. पिंपळगावात कमीत कमी लोकसंख्येचा जर विचार केला तर 1 लाखाच्या पुढे लोकसंख्या केलेली आहे. आणि वार्ड वाईज जर बघितलं तर कामांचे नियोजन पंचायतीच्या हिशोबाने होत नाही. त्या नगर परिषद व्हावी म्हणून आम्ही सर्व पक्षातले तरुण एकत्र झालो आणि सतीश भाऊंना सांगितलं की आता तुम्ही पूर्ण पाठपुरावा घ्या. बापू पाटलांनी त्यांनी पुरा पाठपुरावा घेतला. त्या गटाला सोडून तुम्ही दोघाही का नाही, गटाला सोडून नाही म्हणता येणार. आम्ही गटासोबतच आहोत, पण आम्हाला जे योग्य वाटलं आम्ही तो निर्णय आमचा घेतला. फक्त
नगर परिषद होण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला. तुमचं काय आम्ही जी नगरपालिका आहे आमची पहिले पण ग्रामपंचायत व्हायच्या अगोदर सुद्धा आम्ही म्हणतो नगरपालिका नगरपालिका आम्ही त्याच्यावर होतो. सत्ता आज आहे उद्या नाही आली. आम्ही पहिल्या पण होते आणि आमचे गावाच्या हिशोबाने जेवढा निधी पाहिजे तेवढा मिळत नव्हता जे पाहिलं आणि निधीचा एक वैयक्तिक गट सोडून आम्ही नगरपालिका म्हणून आम्ही सतीश भाऊला सांगितलं तुम्ही व्हा आम्ही तुमच्या पाठीमाग आहे. आम्ही पहिले पण होतो. निधीच्या बद्दल बोलायचं तर काही आम्ही तर पहिलं पद ना काही नाही आला पण तरी आम्ही त्या गटावर होतो 100%. आज बी त्यांनी काय विचारलं नगरपालिका का ग्रामपालिका तर आम्ही नगरपालिका म्हणून आम्ही सांगितलं आम्हाला नगरपालिका मान्य. पुढला गट तर काहीच विषय नाही आला. आम्ही आज बी ठाकरे गट आहे 100% ठाकरे गटावर बांधील की त्याच्यात कुठलाच विषय नाही आला. पण स्थानिक गट म्हणून आम्ही एक यंग लॉबी जसं सांगितलं राजा भाऊन आम्ही त्याबरोबर 100% आहे. पर्व युवा सर्व असं विषय. पण आता गेल्या 15 वर्षानंतर तुम्ही दोघं एकत्र दिसताय काय याच्यावर काय तुमची 15 नाही होत आज असं. 5 आणि 2 15 आणि 5 आणि 2 7 वर्षाचा काळ आहे. 7 वर्षामध्ये होतो. राजकीय लोकांनी काही ते आमच्या व्यक्तीत गोष्ट केला असेल त्या गोष्टीला कुठेतरी आम्ही एकमेकाला समजून घ्यायला काही पडलो असेल तीच आता आम्ही पुढे भविष्यात भर काढू असं काही सगळ्यांच्या सहकार्यानं ती एकत्र आम्ही येऊ ही सदिच्छा.